ओके, तर विनंती असेल संघाला ताबडतोब आपण क्षेत्ररक्षण निर्बंधित करायचं आहे. पंचांना तेवढीच विनंती असेल. ओके, ओपनर्स पाठवा, सलामीची जोडी पाठवा. नेरळ संघाचा 12वा प्लेअर प्लीज या. तशी दोन्ही संघाला विनंती असेल कृपया नेरळ संघाचा 12वा प्लेयर्स आणि अर्थातच अप्पास्वामी मोटर्स पनवेल प्लीज आपण देखील 12वा प्लेअर पाठवा. ओके, एका संघाचा 12वा प्लेअर आलेला आहे. चला आपण मैदानाकडे जाऊया. ठाणकेश्वर भेंडकल या मैदानावर आपण गेली 5 दिवस या शृंखलेचा या महासंग्रामाचा मोठा खेळ आपण पाहतोय. आजचा 5वा दिवस आणि विशेष करून या ठिकाणी आमचे रायगड 40+ मास्टर वेलफेअर क्रिकेट असोसिएशन आयोजित रायगड 40+ मास्टर बिग बॅश यामध्ये सर्वांचं स्वागत असेल. आज या व्यासपीठावर आमचे किरीट पाटील, वाय बी पाटील, खऱ्या अर्थाने मित्रांनो किती अनुभवी खेळाडू आहेत. वाय बी पाटील किंवा मला अजून आठवतोय 20 वर्षापूर्वी जर आपण इतिहासाची पानं उरण विभागाचं इतिहासाची पानं पालटली ना तर खऱ्या अर्थानं मधुकर स्पोर्ट बोकुरोड असेल, मग ठाणकेश्वर भेंडकल असेल, नंदादीप नवगर असेल, आर.पी. जचकार असेल, मास्टर सेवा असेल, शैलेश कोटनाका असेल, आक्रमक कोपरोली असेल, सेवंथर खोपटे असेल, समर्थ विंदने असेल, सदिच्छा चिरले असेल, ही मोठे जे संघ आहेत ना अगदी त्यावेळेला अगदी मैदानावर धुमाकूल उठलायचे. आणि आज देखील तोच इतिहास. कारण तेव्हाचं क्रिकेट ना आजचं क्रिकेट थोडंसं फरक आहे. आज ॲडव्हान्स क्रिकेट आहे. तेव्हाचं क्रिकेट जी आपण खेळत होतात तेव्हा 6 षटकांचं खेळा 8 षटकांचं खेळायचं ते परिपूर्ण खेळायचे. आजचं खेळ ॲडव्हान्स क्रिकेट आहे. परंतु आज थोडीशी मला खंत वाटते की आजचं क्रिकेट फायनल बघायला लागतं 1 षटकाचं आणि 2 षटकांचं होतं. हे कुठंतरी ही थोडीशी गोष्ट. सो प्लीज नेरळ संघाचा 12वा प्लेअर प्लीज. दुसऱ्यांदा कॉल आहे आपला विनंती असेल वारंवार त्याच गोष्टी आम्हाला सांगायला नको आहे. प्लीज 12वा प्लेअर या. यस, वेलकम टू 12 प्लेयर. यस, सो मैदानाकडे जाऊया आपण. सामन्याला सुरुवात होतोय. पंचांना विनंती असेल जास्तीत जास्त वेळ दौडू नका. राजेंद्र घरत, प्रशांतजी माळे आणि संदीप पाटील हे आमचे उरण पंच अंपायर असोसिएशनचे विद्यमान अंपायर्स आहेत. त्यांचं देखील स्वागत करूया आपण. मैदानाकडे जाऊया. 12वा प्लेस आमचा आलेला आहे. सो पहिला गोलंदाज नेरळ 40+ वॉरियर्स पहिला गोलंदाज येताना दिसतोय. मनोज मोकोड, रवींद्र शेळके अशी सलामीची जोडी मैदानाकडे प्रस्थान झाली आहे. स्ट्राईक एनला आहे तो म्हणजे अर्थातच रवींद्र शेळके. येस, आणि अजय रेवस्कर दिसतो. येस, थोडासा कॅमेरा हां थोडासा आणखी थोडासा. येस ओके. हे अजय रेवस्कर मला वाटते चिरनेर गावाचे सुप्रसिद्ध आपले चिरनेरचे बरेचसे अनुभवी खेळाडू आहेत. अजय रेवस्कर कोण विसरणार. अजय रेवस्कर मागाशी देखील मी थोडंसं कन्फ्यूज झालो होतो. अजय रेवस्कर जे चिरनेरवरून बिलॉंग करतात. समोर असेल तो फलंदाज रवींद्र शेळके जे स्ट्राईक एंडला आहेत. नॉन स्ट्राईकला मनोज. येस, सामन्याला सुरुवात अजय रेवस्कर. मनोजसाठी पहिला चेंडू, षटकातील पहिला चेंडू, पहिल्या षटकातील पहिला चेंडू श्री गणेशा करण्यासाठी सज्ज असेल यावेळेस. येस, अंपायरचा या ठिकाणी हिरवा सिग्नल. येस, अंपायर डिक्लेअर डॅड इट्स स्टार्ट. आणि मात्र यावेळेस पहिला गोलंदाज अजय रेवस्कर षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. फलंदाज अर्थातच शेळके, रवींद्र शेळके. येस, धावणं सुरू करतोय. पंचांच्या जवळ क्रॉस करतोय. यावेळेस चेंडू टाकलेला चेंडू. यावेळेस मात्र चेंडू हलकासा अपील केला गेला. येस, आणि नवीन फलंदाज येताना दिसतोय. नवीन फलंदाज परेश चवलकर. येस, परेश नवीन फलंदाज. परेश षटकातील दुसरा. बोला. येस, वन डाऊनचा प्लेअर जो असेल तो कंपल्सरी 45 इयर्सचा असेल, लक्षात घ्या. येस, षटकातील दुसरा चेंडू. यावेळेस
चेंडू टाकलेला मात्र इथे मात्र हवेमध्ये चेंडू मधला काय घडेल मात्र इथे पहा पहिला गडी LBW तो दुसरा कॅच स्वरूप लगातार 2 चेंडू 2 चमना यासाठी ज्याला ऐकूया. थँक्यू. पुन्हा एकदा काय गोलंदाजी हितेशची चालली आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये पहिला गडी दुसरा चेंडू दुसरा गडी. मग या ठिकाणी असा प्रश्नचिन्ह पडलाय. क्या बात आहे रघु परदेशी. खऱ्या अर्थानं रघु परदेशी भिंगारी संघाचा खऱ्या रघु परदेशी आणि त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. नक्कीच आपण तो साजरा करू. परंतु या माध्यमातून आमच्या नवनाथ म्हात्रे आणि हितेश मध्ये आमचे सर्व बॉडीकडनं रघुजी आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येस मैदानाकडे जाऊया. काय हितेशजी षटकातील पहिला चेंडू दुसरा चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवर हॅट्रिक होईल का असा प्रश्न निर्माण झाला. परंतु अजयकडे आपण विचार केला तर चांगला क्रिकेट ढासून भरलेलं क्रिकेट आहे. चांगला गोलंदाज 2 चेंडूमध्ये 2 गडी झाल्यात. नवीन फलंदाज येताना दिसतोय मनोज मोकल. येस मनोज मोकल मनोज नासिर यावेळेस षटकातील तिसरा चेंडू आणि हा चेंडू इथं मात्र हुशारीने खेळलं. हे क्रिकेटचा अनुभव आहे मित्रांनो. तुमच्याकडे तुमचा अंदाज चुकीचा होऊ शकतो पण अनुभव नाही. अंदाज आपल्या मनातील संकल्पना आहे आणि अनुभव आपल्या जीवनातील सत्य आहे. इथे मात्र बघा किती दोन्हीकडे अनुभव आहे. खेळाडूंकडे अनुभव आहे आणि अर्थ गोलंदाजकडे आहे. म्हणजे एक डाव तुझा असेल तर दुसरा डाव माझा आहे. लपंडावाच्या खेळामध्ये पाहिलं आज आपण क्रिकेटच्या खेळामध्ये पाहतोय. गोलंदाज असेल पुन्हा एकदा यावेळेस म्हणजे अजय रेवसकर षटकातील चौथा चेंडू. एक्झॅक्टली काय घडलंय आम्हाला स्कोरर सांगतात. पहिला चेंडू LBW दुसरा चेंडू कॅच आउट आणि तिसरा चेंडू अगदी पॉईंटच्या दिशेने एक सिंगल. चौथा चेंडू प्रगती पथकावर. इथे चेंडू मात्र तुमच्याकडे दिशा होती. सॉरी तुमच्याकडे गती होती पण दिशा नव्हती आणि दिशा नसेल तर तुमची दशा होऊ शकते. यावेळेस मात्र पहिला चेंडू अवांतर अजयचा. एकूण धावसंख्या झाल्यात 2-2. 2-2 चेंडू झाले ते 3 आणि 2-2 अशी धावसंख्या धावफलकावर आहे. गोलंदाज असेल चिरनेर गावाचा. परंतु इथे मात्र ठाणकेश्वरच्या मैदानावर आपला लय आपली पणास लावताना दिसतोय. षटकातील चौथा चेंडू अजयचा. यस यावेळेस चेंडू मात्र बेंडविडच्या दिशेने ढकलला गेला परंतु इथे मध्ये शतशः धावतात 2. परंतु इथे पहिला चौकाराचं स्वागत केलं जातं फलंदाजकडनं. वेलकम टू बाउंड्री वन्स मोर डीजे. धावसंख्या झाल्या आमचे स्कोरर सांगतात जवळजवळ 6 म्हणजे चौकार एक सिंगल एक अवांतर अशा टोटल मोज ऑन 6 रन्स आफ्टर एंड ऑफ द फर्स्ट फ्यू डिलिव्हरीज. वन्स मोर पुन्हा 10 षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस चेंडू टाकतोय अगदी स्टंपात जाऊन चेंडू अपील केला गेला होता. इथे मात्र पंतांना कोणत्या प्रकारचा त्या अपीलमध्ये इंटरेस्ट नाही आहे. याचा अर्थ होतो फलंदाज या ठिकाणी नाबाद झाला आहे. काय गोलंदाजी आहे. जरी एक चौकार आला तरी मी म्हणेन चांगली गोलंदाजी. हे खरं अर्थानं ही खरं अनुभव आहे क्रिकेटचा असणारा. प्रत्येक खेळाडू प्रत्येक गोलंदाज फलंदाज हे सर्व अनुभवी आहेत. 40+ हे खेळाडू याचा अर्थ अनुभवाने भरलेले हे खेळाडू आहेत. गोलंदाज पुन्हा त्या षटकातील पुढचा चेंडू अजयचा. समोर असेल मनोज. हो यावेळेस मध्ये सन्मान दिला आणि सन्मान द्यावं लागलं कारण त्या पद्धतीचा चेंडू देखील होता. हे ते जर यावेळेस मात्र गेलं तर 2 सिंगल येतात एक अवांतर आणि एक चौकार. अशा जवळजवळ 7 धावा येतात. 7 रन्स कम्प्लीट ऑन द स्कोर बोर्ड आफ्टर लुझिंग 2 विकेट्स एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर बाय मिस्टर अजय रेवस्कर. यावेळेस मात्र पहिलं षटक संपलं गेलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा कशा आल्या 2 सिंगल एक अवांतर एक चौकार. टोटल मोजन 7 धावाला पहिलं षटक अजय हितेजी संपलं गेलंय. जर 6 षटकांचा सामना आहे तुमच्याकडं ही जर तुमची ॲव्हरेजिंग पोझिशन असेल तर जवळजवळ 42-45 धावा होऊ शकतात. परंतु मी याच्या मतात सहमत नसेल. तुमच्याकडे 6 षटकं आहेत. 6 षटकामध्ये 30 चेंडू आहेत आणि 30 चेंडूमध्ये मग तुम्ही अबव 50 रन्स ह्या कोणत्याही कॉस्टला तुम्ही उभ्या कराव्याच लागतील. कारण क्रिकेटमध्ये थोडीशी जम्मत मजा याची असेल तर ह्या धावा अपेक्षित आहेत.
परंतु बोलणं फार सोपं असतं, करणं फार कठीण असतं असं म्हटलं जातं. परंतु यावेळेस मैदान बघूया. चांगला खेळ आहे दोन्ही संघामध्ये. एका बाजूला आपण अनुभवणार आहोत आप्पास्वामी मोटार्स पनवेल या संघाला, तर दुसऱ्या बाजूला आपण अनुभवतो नेरल 40+ या संघाला. पण इथे मात्र विचार केला, येस, या ठिकाणी बड्डे मेन्स आपण बोलूया, बॉय बोलू शकत नाही आहे, कारण रघुजींचं वय आपण विचार केला तर जवळजवळ 45-40पर्यंत असेल. आणि येस, बड्डे मॅन आपण बोलू शकतो, कारण आपल्यापेक्षा ते वयाने मोठे आहेत. रघु परदेशी चांगले गोलंदाज आहेत, चांगला अनुभव आहे आणि एक हुशार तंत्रशुद्ध गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे आम्ही बरीच वर्ष पाहतोय. परंतु यावेळेस बघूया, अजयने मात्र चमत्कार दाखवला, परंतु रघुचा पहिला चेंडू, ओहो, यावेळेस मात्र सन्मान दिला आणि सन्मान दिला मात्र दुसऱ्या रनात धावतात मार पाहायचा, जिथे 1 रन्स होती तिथं मात्र सिंगलचं कन्व्हर्टेशन डबलमध्ये केलंय. आणि इथं मात्र पंच काहीतरी इशारा करा, बस 1 शॉट, ओके. ही 1 शॉटचा इथं बघा, अगोदर तर दुष्कराव 13 महिना पहिल्या षटकामध्ये फक्त 7 झाल्या होत्या, आता या 2 होत्या, परंतु 2च्या ऐवजी 1 रन्स, म्हणजे टोटल झाल्या त्या 8 धावा येतात. इथे मात्र नक्कीच आम्ही स्वागत करू आमचे 24/7 आमचे सर्व पदाधिकारी, आमचे तर ऑपरेटर्स, आणि आम्ही मॅच आणि मॅच आणि समालोचक याच्यामधला दुवा कोण असेल तर तो गुणलेखक आणि सुदर्शन पाटील यांचा देखील मी सहर्ष स्वागत. माझ्यासमोर जोडलेत हितेशजी मात्रे, जसकारहून बिलॉंग करतात, आमचे सहकारी मित्र, त्यांचं देखील मी स्वागत करतोय. सरळ जातोय मैदानाकडे जिकडे आपण पाहतो आहे, अर्थात आप्पास्वामी मोटार्स पनवेल विपक्ष नेरल 40+ वर. यस, दोन्ही सामन्यामध्ये हा रणसंग्राम पाहायला मिळतोय. षटकातील दुसरा चेंडू, ओ रघु, क्या बात है, काय चेंडू होता. मी म्हणेन ही गोलंदाजी मी बऱ्याच वेळी पाहिली, असं नाहीये. चांगला अनुभव समालोचक, हॅलो, चांगला गोलंदाज आहे रघु.
taking also. Water boys. दांडी नाही मारत नाईटला जातो कामाला बॉलर नाही अनबळी झाली हो हा हे बॉलर कोण आहे बॉलर अशोक 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 आहे रे अशोक अशोक साईडला पूर्ण
एकूण धाव ओके, सर्वांचं पुन्हा व्ह्युअर्सांचं हार्दिक स्वागत असेल. थोडीशी वीज खंडित झाली होती म्हणून आपल्याला लाईट थेट प्रक्षेपण पाहायला मिळालं नाही. त्यांना पुन्हा एकदा आपल्याबद्दल क्षमस्व. परंतु जाऊया मैदानाकडे, जिकडे आपण पाहणार आहोत. मैदानामध्ये 40+ नेरल 40+ वरियर्स विपक्ष आप्पास्वामी मोटार्स पनवेल यांच्यामध्ये ही झुंज, कडवी झुंज मैदानावर पाहायला मिळतोय. एकेकीला असं वाटत होतं की सुरुवातीला धावा होतील की नाही, परंतु पहिल्या 3 षटकामध्ये केवळ 16 धावा झाल्या होत्या. गोलंदाज फ्लाईट डिलिव्हरी यावेळेस मात्र मी म्हणेन फायर लेग क्षेत्र क्लिअर केलंय आणि इथे मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी. एकूण धावसंख्या झाल्या त्या 4नेशी वाढले. एकूण टोटल मोजून 61 धावा. क्या बात आहे. पहिली इनिंग संपली गेले. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग अँड टोटल मोज ऑन हिअर 61 रन्स अँड टार्गेट इन फ्रंट ऑफ द अप्पास्वामी मोटर्स पनवेल 62 इन 30 डिलिव्हरीज. 30 चेंडूमध्ये 62 बनवायचे आहेत. म्हणजे यावेळेस मी म्हणेन कुठंतरी चांगला स्कोर उभा केला आहे. जवळजवळ माझ्यामध्ये 12.15च्या रणरणीती धावा लागेल, कारण 62 धावा झाल्यात. बारी म्हणजे 60. पाटील आणि डॉक्टर कुमार शिंदे यांचं देखील खूप खूप या ठिकाणी स्वागत आहे. व्यासपीठावर आमच्या अतिथी कक्षामध्ये आलेले आहेत, त्यांचं मनस्वी स्वागत आहे. इथे मात्र हितेश्वर 61 धावा काढल्यात आणि 62 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलं गेलं आहे. इथे 6 षटकं आहेत आणि 6 षटकांचा विचार केला, प्रत्येक षटकाच्या पाठीमागे जवळजवळ तुम्हाला विचार केला तर जवळ 10 10 यस, विनंती असेल गौरी स्पोर्ट आणि जय विहान दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल, आपण त्वरित आपल्या नाणेफेक बॉक्समध्ये या. आपलं सहर्ष स्वागत आहे. विनंतीचा पहिला कॉल आहे आपला. प्लीज दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे, आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर मित्रांनो, नाटकाचा पहिला प्रयोग संपला, दुसरा प्रयोगाला सुरुवात होईलच. तोपर्यंत जाऊया आपण पुन्हा एकदा. पूर्वार्ध संपला, उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे आणि यावेळेस आपले 11चे 11 खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आणि फिल्डिंगची सजावट लवकर लवकर करा. आमचे प्रशांतजी माळी आणि राजेंद्र घरत सर आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन देत असतात. यावेळेस यस 62 धावा.
तर 61 धावाचं आणि 62 धावांचं कडवं आव्हान असेल. मैदानामध्ये काय होणार आहे मित्रांनो? निसर्गाचा नियम आहे परिवर्तन. परिवर्तन झालंच पाहिजे, मग तो जीवनामध्ये असेल, बरं परिवर्तन घडतच असतोय. आणि यावेळेस मात्र आपण जाऊया पुन्हा एकदा या मैदानावर, जो खणखणीत झणझणीत साखरेपेक्षा देखील गोड आवाज आम्ही पाहिलंय. मी मैदानावरून पाहिलंय, मी व्यासपीठावरून पाहिलंय. आमचे सहकारी मित्रांना जाऊया पुन्हा एकदा आपण या. म्हात्रे कावा लक्षात ठेवा, नवनाथ म्हात्रे एकी बाजूला, दुसऱ्या बाजूला हितेश म्हात्रे. प्रत्येक गोष्टीला अंत आहे, म्हणून आपण दोघं म्हात्रे शांत आहोत. तर जाऊया पुन्हा एकदा, एक असाच आवाज ऐकूया जो आवाज आम्ही बऱ्याच वेळा ऐकलाय आणि आमचे सहकारी मित्र हितेशजी म्हात्रेंना ऐकूया. धन्यवाद नवनाथ सर. स्वागतम सुस्वागतम सुमंगलम. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि आजच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी पहिला नमस्कार त्या परमात्म्याला ज्यानं ही सृष्टी निर्माण केली. दुसरा नमस्कार आई वडिलांना ज्यानं जन्म दिला. तिसरा नमस्कार गुरुजनांना ज्यानं विद्या दिली. चौथा नमस्कार आपल्या सर्वांना ज्यामुळे या जगण्याला अर्थ मिळाला. आणि आजच्या दिवसाची सुरुवात करतोय. आज होणारा पहिला सामना नक्कीच आप्पास्वामी मोटर्स पनवेल आणि नेरल 40+ वारियल यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वार्ध संपला, आपण उत्तरार्धाकडे जाणार आहोत. आणि नक्कीच या 2 अंकी नाटकातील पहिला अंक इथे संपलाय. दुसऱ्या अंकाकडे आपण जाणार आहोत. नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला धावा पाहायला मिळाल्या तब्बल 62 धावा. नेरल 40+ वारियर्स संघानं तब्बल 61 धावा जमवल्या आणि 62 धावांचं आव्हान इथं उभं राहिलंय. पुढची मॅच मी विनंती करणार आहे गौरी स्पोर्ट उल्वे आणि जय विहान पनवेल या दोन्ही संघाच्या संघनायकाला की पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच 62 धावांचं आव्हान आहे. आप्पास्वामी संघाची नक्कीच सलामीची जोडी या वेळेला मैदानामध्ये आली आहे. नक्कीच खूप सारे नियम आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या नियमामध्ये नक्कीच सलामीचा फलंदाज देखील 50 वर्षाचा असणं गरजेचं आहे. गोलंदाज देखील 50 वर्षाचा असणं गरजेचं असणार आहे. आणि ही सलामीची जोडी या वेळेला मैदानामध्ये येईल. नक्कीच 30 मिनिटाचा अवधी तुम्हाला असणार आहे. आणि या 30 मिनिटामध्ये तुम्हाला ही 6 षटकं पूर्ण करायची असतील. कारण की वेळेचं बंधन असेल, वेळेचं नक्कीच बंधन असणार आहे. अन्यथा तुम्हाला दंडित देखील केलं जाऊ शकतं आहे. आयोजकांकडून खूप साऱ्या सूचना आमच्याकडे आलेल्या आहेत. नक्कीच मी विनंती करणार आहे खिल्लारे साहेबांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस इथं होणार आहे. नक्कीच एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. अप्रतिम नियोजन, अप्रतिम संयोजन आणि ज्याच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पुढे पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच ज्या ज्या मान्यवरांनी नक्कीच या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिला, खारीचा आणि घारीचा वाटा उचललाय, त्यांचं अगदी मनपूर्वक आभार. आणि नक्कीच या आजच्या दिवसामध्ये आम्हाला इथं संधी दिली आहे, नक्कीच त्यांचं देखील खूप खूप आभार. नक्कीच मी विनंती करतोय सामन्याला सुरुवात करायची आहे. पुढची मॅच नक्कीच बिग फॅट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. गौरी स्पोर्ट उल्वे सलामीची जोडी या वेळेला मैदानामध्ये दाखल झाली आहे. अजय रेवस्कर आणि अतुल भगत अशी जोडगोळी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला अजय रेवस्कर अशी जोडगोळी पाहायला मिळते. आणि गोलंदाजाची धुरा सांभाळणारा पहिला गोलंदाज. हॅलो, थँक्यू सो मच हितेशजी. आपण नक्कीच या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये आहोत. गौरी स्पोर्टचे संगणक या प्लीज. येस, कॅप्टन ऑफ गौरी स्पोर्ट, हार्टली रिक्वेस्ट, प्लीज डोंट वेस्ट टाइम. सामन्याला सुरुवात होती आहे. पहिला चेंडू अतिशय जबरदस्त चेंडू होता आणि इथं मात्र हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. सुंदरसा चेंडू रवींद्र गोलंदाजी करतोय.
रवींद्र शेळके यावेळेला सलामीचं पहिलं षटक. नक्कीच या स्पर्धेच्या नियमानुसार 50 वर्षाहून अधिक वय असलेला गोलंदाज आपल्याला इथं पाहायला मिळतोय आणि नक्कीच अतिशय खूप छान संकल्पना इथं आपल्याला 40+ च्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू गोलंदाजच्या डोक्यावरून खेळला. चेंडू लॉंग ऑफला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल आणि इथं मात्र पर्याप्त वेळेचा उपयोग करत एक धाव इथं जमवण्यामध्ये यश आलंय. धाव फलकाचं दारिद्र्य इथं उघडलं जात आहे. 62 धावांचा पाठलाग करायचा आणि त्यासाठी नक्कीच तारेवरची कसरत जरूर करावी लागणार आहे. 6 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर, 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत. थँक्यू हितेश. दोन संघाचे संगणक आले. एका बाजूला मी प्रफुल्लला पाहतोय. आपल्या विभागात उरणचा एक नामवंत खेळाडू आहे ज्याच्या माध्यमातून बरेचसे आपण सामने पाहिले आहेत. आज एक संघाचा संगणक, कुटुंबाचा कुटुंब प्रमुख म्हणून आज प्रफुल्ल आपल्या भूमिकेमध्ये आहेत. एका बाजूला म्हणते डॉक्टर कुमार शिंदे हे संगणक. दोन्हीकडे चांगला अनुभव आहे. प्रफुल्ल आपण पाहिलेला अनुभवलेला आहोत. मी माझ्याकडे नवीन संघ असेल आपला संघ म्हणते कुठल्या संघाचं नाव, जय हिवान. दोन्ही संघाचं प्रथमतः हार्दिक स्वागत करतोय आणि आमचे सन्माननीय विजय खिलारे साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक होणार आहे. यस विजय विनंती असेल. छापा आणि काटा. यस संधी दिली आहे प्रफुल्ल. हेड इज कॉलिंग या. इट इज टेल. नाणेफेक जिंकली प्रफुल्ल. आपल्याला माहिती आहे दोन्ही संघ अतिशय अद्भुत मत, कारण ज्यांच्याकडे दोन्ही संघाकडे अनुभव चांगला आहे आणि या अनुभवी महत्वाचा आणि फार महत्वाचं आहे हे आपल्याला माहिती. एका बद्दल आपण नाणेफेक दिली. पहिला निर्णय या मैदानावर का असेल? सुरुवातीला आम्ही गोलंदाजी करू. गोलंदाजी करू, परंतु समोरचा संघ आपल्याला माहिती आहे चांगला संघ आहे, पडवी विभागाचा संघ आहे. जरी 40+ असेल या 50+ असेल तरी त्यांचा खेळ आपल्याला माहिती आहे. कारण मी नेहमी सांगतो या स्पर्धेमध्ये असणारे खेळाडू हे अनुभवी खेळाडू आहेत. 40+ म्हणजे याच्याकडे चांगला अनुभव आहे. नवोदित कुठलाही खेळाडू नसेल यातील मात्र शंका नाही आहे. मग खरं तर 6 षटकांचा सामना आहे प्रफुल्ल आपल्याकडे माहिती आहे, परंतु किती धावांचा त्यांना अडवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही कमीत कमी 50 षट ठेवायचा प्रयत्न करू त्यांना. प्रफुल्ल, शेवटचा आणि तिसरा प्रश्न आपल्याकडे असं असेल. हे प्रथमच फर्स्ट टाइम इन उरण आणि पहिल्यांदाच रायगडमध्ये असं घडलंय, कारण 40+च्या रायगड अंतर्गतच्या मॅचेस आहेत. आपण या सामन्याच्या दृष्टिकोनातून सन्माननीय आमचे अध्यक्ष अण्णाजी गावडे यांच्या संकल्पनेत ही शृंखला दैवत्य क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या सामन्याकडे आपण कसे बघता? प्रथमतः मी 40+ बिग बॅश जे कमिटी आहे, म्हणजे मेंबर्स आहेत, त्यांचा आभार आहे, कारण त्यांनी एवढी मोठी स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे. खास करून 40+ की 40+ बॉला म्हणजे बहुतेक प्लेयर आहेत ते त्याच्यानंतर खेळत नाही. पुन्हा त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे तो खूप चांगला आहे, कारण तो 40+ नंतर फिटनेस ही खूप महत्त्वाची असते आणि जर अशा टुर्नामेंट झाल्या तर पुन्हा जे खेळत नाही ते पुन्हा खेळायला तर प्रॅक्टिस करतात, त्याच्यामुळे त्यांच्या फिटनेस कुठेतरी सुधारेल मला तरी असं वाटते. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकल्यानंतर हा प्रतिसाद होता आणि नाणेफेक हारल्यानंतर एक थोडासा पण डोंट लूज युअर कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर आपल्या वाटेला आहे ती फलंदाजी. सर, फलंदाजी किती धावांचा टार्गेट आपण सेट करू शकाल? आता समोरची टीम खरोखर खूप चांगली टीम आहे, तर आमचा असा एक हे राहील की कमीत कमी 70च्या वर स्कोर झाला पाहिजे, तर कुठेतरी हे टफ मॅच होईल. दुसरा प्रश्न असा निर्माण झाला, समोरचे गोलंदाज देखील चांगले आहेत, म्हणजे पहिल्या 3 षटकामध्ये आपण जर पहिल्या 2 षटकामध्ये कोणाला टार्गेट करण्याचा असा इरादा असेल का? ह्या गोलंदाज आपण एवढ्या धाव मारल्यात तर येणाऱ्या गोलंदाज तो थोडा प्रेशर असतो, सायकोलॉजी प्रेशर असतो, असा काहीतरी आपला निर्णय आहे का? नाही, असं टार्गेट असं कोणाला केलेलं नाही आहे, पण एक हे असेल की कोणी समोर असला तरी पण आमचा खेळ हा उंचावला जाईल तिथे. आणि शेवटचा आणि तिसरा प्रश्न असेल, आताच सांगितलं प्रफुल्लने आपल्या संकल्पना त्यांच्या मांडल्यात, परंतु या ठिकाणी आमचे सर्व रायगड 40+चे सर्व कोर कमिटी आहे, आमचे अध्यक्ष अण्णाजी गावडे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आहेत. मग त्यांची मोठी संकल्पना आपल्यासाठी आणली आहे आणि आपण या आयोजनाबद्दल आणि रायगडची म्हणजे घेतलेली मेहनत, कारण एवढं मोठं व्यासपीठ आणि खऱ्या आणि घेतलेली मेहनत किती असेल, कारण या ठिकाणी आपण त्या स्पर्धेबद्दल या आयोजनाबद्दल काय सांगू शकाल? प्रथम मी 40+ बिग बॅश या सर्व मेंबर्स मी खरोखर धन्यवाद देतो, कारण त्यांनी ही जे मोठी आयोजन केलेलं आहे खरोखर म्हणजे बघण्यासारखं आहे आणि यापुढे पण त्यांनी याच्यापेक्षा जास्त आणि चांगल्या रीतीने एक मोठी आयोजन करावं
हीच फक्त इच्छा आहे. थँक्यू सो मच. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा प्रफुल्ल आणि डॉक्टर साहेब. चला आपण मैदानाकडे जाऊया, ऐकूया पुन्हा एकदा. हितेश यांना कुठे जाऊ नका, हितेश यांना ऐकूया. धन्यवाद नवना सर. षटक क्रमांक दुसरा यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक इथं संपलंय. धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 7 धावा. तब्बल 10.33च्या सरासरीने खेळावा लागणार आहे. म्हणजे पहिल्या षटकामध्ये थोडासा नक्कीच संघ थोडासा भरकटलाय. इथं नक्कीच सरासरी चांगली ठेवावी लागणार आहे, कारण की 62 धावांचं लक्ष आहे. कुठलाही विकेट अजूनही बाद झाला नाही आहे, हा प्लस पॉइंट असणार आहे. दुसरं षटक घेऊन तुषार पराळकर बहुतेक उजव्या हाताने अर्ध विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेला जोरदार चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, परंतु एकेरी धाव नक्कीच इथं मिळणार आहे. अप्रतिम दर्जेदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की या रायगडातील तारे सितारे पाहण्याचा एक दुर्मिळ योग या मॅचच्या माध्यमातून आम्हाला मिळतोय, आमच्या लाडक्या प्रेक्षकांना मिळतोय. कारण की ज्या खेळाडूने एक युग गाजवलाय. यावेळेला रिवा स्वीप, दुधारी तलवार आणि इथं पहा मिळवलाय चौकार, आणि या चौकारचं स्वागत करेल आमचं डीजे मास्टर. सुंदरसा फटका पाहायला मिळाला. अजय रेवसकरच्या माध्यमातून हा फटका येतोय. अतुलच्या बॅटमधून हा फटका येतोय. सुंदरसा फटका. पुन्हा एकदा दुधारी तलवार वापरली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, आणि या वेळेला नक्कीच एक धाव नक्कीच मिळणार आहे. नक्कीच चांगलीशी, कारण की गोलंदाजाचा वेग थोडासा मंद आहे, त्यामुळे नक्कीच फलंदाज मात्र या वेळेला रिव्हर्स स्वीपचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या रायगडातील तारे सितारे पाहण्याचा एक दुर्मिळ योग आहे. नक्कीच एक काळ ज्यांनी गाजवला त्यांची दुसरी इनिंग या वेळेला या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप छान संकल्पना आहे. या वेळेला फटका नक्कीच चांगला आहे. चेंडू स्क्वेअर लेगला जातोय. क्षेत्ररक्षक नक्कीच फुटबॉलच्या स्टाईलने हा चेंडू अडवलोय. पर्याप्त वेळेचा उपयोग करत पुन्हा एकदा दुहेरी धाव. नक्कीच इथं नक्कीच चांगली रणनीती आता केली आहे. 15 धावा त्या सुद्धा बिनबाद. नक्कीच या षटकामध्ये थोड्याशा चांगल्या धावा निघतायत. 62 धावांचा पाठलाग करायचा, आणि एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या चेंडूचा सन्मान केला जातोय आणि वेड्यावाकड्या चेंडूचा समाचार घेतला जातोय. त्यामुळे नक्कीच ही धावसंख्या नक्कीच गाठण्याचं लक्ष अप्पास्वामी आपल्याला पाहायला मिळतोय. संघ या वेळेचा चेंडू जोरदार प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु चेंडू 1 2 3 बाउन्स नंतर सीमा पार, आणि पुन्हा एकदा या चौकारचं स्वागत करा आमचं डीजे मास्टर. नक्कीच अतिशय चांगली फलंदाजी अजयच्या माध्यमातून. तब्बल 8 चेंडूमध्ये 13 धावा नक्कीच अजयने जमवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला जोरदार प्रहार केलाय. झेल होईल का? क्षेत्ररक्षक तैनात आहे, आणि मिड विकेट झोन मध्ये एक सुंदरसा झेल, आणि पहिला विकेट मैदानाच्या बाहेर जाईल.
फलंदाज 45 वर्षाचा असावा असा करून नियम आहे. त्यामुळे फलंदाजाचं नाव आनंद बाळी यावेळेला वनडाऊनच्या स्वरूपामध्ये नक्कीच 9 चेंडू खेळला अजय रेवसकर आणि जवळपास त्याने आपल्या संघासाठी 13 धावा जमवल्या. परंतु इथं मात्र पहिला मोठा धक्का बसला असं वाटलं होतं. लिहिलेल्या ही धावसंख्या हा संघ इथं जमवेल का, परंतु इथं पहिलं खेळार पाडण्यामध्ये यश आलंय. नवीन फलंदाज नक्कीच मैदानामध्ये दाखल झाला आहे. धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळाली ती तब्बल 19 धावा इथं पूर्ण झाल्या. 10.33 ची सरासरी इथं राखायची आहे. पहिला विकेट नक्कीच मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन फलंदाज नक्कीच इन झालाय. नवीन फलंदाज बहुतेक 19 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 7 आले आणि दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या. सिंगल आपल्या इथं पाहायला मिळते. गोलंदाजामध्ये बदल झालाय. नासिर पाल्टे या वेळेला गोलंदाजी करणार आहे. 6 षटकांचा सामना. 6 षटकामध्ये 62 धावा इथे जमवायच्या आहेत. यावेळेचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट आलाय. मोठा फटका कन्वर्ट केलाय. चेंडू जाईल डीप लॉंग लेग सीमा रेखेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. नक्कीच सुंदरसा फटका आपल्याला अतुलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एक चांगली फलंदाजी पहिल्या षटकापासून करताना हा फलंदाज आपण पाहू शकतो. आपल्याला संघाला विजयी करायचा आहे आणि तो निर्धार नक्कीच मैदानामध्ये पक्का केला या फलंदाजानं. या वेळेला यष्ट्यांच्या समोर पकडला गेला. आंतरराष्ट्रीय नियमावतील नियम क्रमांक 36चा पंचांचा इशारा नो बॉलचा येतो आहे. इथं बहुतेक नक्कीच क्षेत्ररक्षकाचा नो बॉल आहे. अतिरिक्त क्षेत्ररक्षक तुम्ही क्षेत्ररक्षणासाठी लावला होता, त्यामुळे इथं पंचांचा निर्णय आला हा नो बॉल असेल. म्हणजे नो चेंडूवरती 1 धाव बोनसच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे. बहुतेक फलंदाज असं वाटलं होतं LBWच्या स्वरूपामध्ये बाद होईल का, परंतु क्षेत्ररक्षकाचा नो इथं पंचांच्या माध्यमातून दिला गेला. कारण की 2 नामांकित पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. बालई गावातील प्रशांत माळी सर ते उरण पंच असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि नक्कीच राजेंद्र गरज साहेब शेवा गावातून अतिशय जबरदस्त पंचगिरी खूप वर्षापासून आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळते आहे आणि एक अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून येतोय. कारण की आपण पाहू शकतोय 40+ सामने आहेत आणि थोडासा वेगळा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंगचं डिस्ट्रिक्शन जरा चेक करायचं आहे. नक्कीच अतिशय सुंदर आयोजन आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण केलं जाते. तब्बल 180 देशांमध्ये ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकतोय.
पंचाचा नो बॉल द्यायचा आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय नक्कीच जो निर्णय तुम्ही दिलात तो राहणार आहे. नक्कीच अतिशय सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळते, नियोजन पाहायला मिळते. रायगड 40+ मास्टर वेलफेअर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी खूप सारे नियम आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या नियमानुसार नक्कीच आपण पाहतोय की सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक, सर्कलच्या बाहेर 6 क्षेत्ररक्षक तुम्हाला लावावे लागतील आणि योग्य जागेवरती त्यांना उभं करावं लागेल, अन्यथा क्षेत्ररक्षणाचा नो देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. 26 धावा इथं पूर्ण झाल्यात. 62 धावांचा इथं पाठलाग करायचा आहे. या वेळेला फटका नक्कीच चांगला आहे. चेंडू 1 2 3 टप्प्यानंतर खेळाडूकडे जातोय आणि या चेंडूवरती तब्बल 2 धावा. पंचांना विनंती आहे की अगोदरची 1 धाव वजा करण्यात येईल का? नक्कीच वजा करण्यात येईल. नो, नक्कीच नो बॉल असेल, 1 धाव वजा करण्यात येईल. निर्णय इथं अंमलात आणण्यात आलाय. यावेळेचा चेंडू नक्कीच सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. नक्कीच निसर्गाचा नियम इथं आड येणार आहे. जिथं संगम नाही तिथं उत्पत्ती नाही आणि जिथं उत्पत्ती नाही तिथं क्रांती घडणार नाही आहे. आणि नक्कीच अशा प्रकारचे खूप सारे चेंडू गोलंदाजी करणाऱ्या संघाला टाकावे लागणार आहेत, कारण की धावसंख्या थोडीशी तुटपुंज वाटते आहे, कारण की मैदान अतिशय धावांचं आहे. यावेळेला रिव्हर्स स्वीप, दुधारी तलवार, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. अप्रतिम झेल, विकेट क्रमांक 2 या वेळेला तंबूच्या आसऱ्याला. नाही, 8 चेंडू खेळला आणि 12 धावा आपल्या संघासाठी जमवल्या, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज या वेळेला मैदानामध्ये येईल. किरण खाणावकर. किरण खाणावकर या वेळेला स्ट्राईकला असणारा आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल आनंद माळी. अशी जोडगोली पाहायला मिळते. या वेळेचा चेंडू कॅच बिहाइंडचं खूप मोठं अपील आहे. पंचांचं बोट आभाळाकडे जात आहे, म्हणजे विकेट क्रमांक 3 या वेळेला तंबूच्या आसऱ्याला.
उलवे गावातील एक जबरदस्त समालोचक, एक जबरदस्त खेळाडू, हिंदीचा बुलंद आवाज किरण पाटील KP सरांचं इथं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करणार आहे की आपण आमच्या मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असेल. एक डॅशिंग समालोचक, एक रेडिओ समालोचक म्हणून देखील त्यांची खूप मोठी ओळख आहे. 3 षटकाचा खेळ इथं संपला आणि 3 षटकामध्ये धावसंख्या इथं आपल्याला पाहायला मिळते आहे ती तब्बल 3 विकेट बाद झालेत. 27 धावा म्हणजे आता समीकरण असेल येणाऱ्या 18 चेंडूमध्ये तुम्हाला 35 धावा कराव्या लागणार आहेत. गोलंदाजाचं नाव जरा आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. गोलंदाजाचं नाव 12वा खेळाडू नक्कीच पाठवायचा आहे. मनोज मोकल गोलंदाजी करणार आहे. कारण की सुरुवात चांगली झाली होती परंतु इथं मात्र थोडीशी खराब अवस्था नक्कीच करून ठेवली. कारण की 3 फलंदाज बाद झाल्यामुळे थोडीशी अवस्था नक्कीच खराब झाली आहे. आता दोन्ही फलंदाज नक्कीच नवी असणार आहे. स्ट्राईकला यावेळी फलंदाज पाहायला मिळेल. आनंद माळी. नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज रघु परदेशी. क्रिकेटमधील खूप मोठं नाव, आज त्यांचं वाढदिवस देखील आहे. वाढदिवसाच्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. असेच ज्ञानाने मनाने मोठे होत राहा. यावेळेचा चेंडू लाईन बघावी लागेल. पंचांचे दोन्ही हात समांतर. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाला. पंच प्रशांत माळी यांनी सांगितलं हा चेंडू वाईड असेल म्हणजे धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होईल. धावसंख्येत जाऊन पोहोचेल. 3 बाद 28 धावा. अजूनही 34 धावांची गरज असेल येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. कारण की आव्हान छोटं किंवा मोठं नसतं क्रिकेटमध्ये. यावेळेचा चेंडू नक्कीच जबरदस्त चेंडू. नक्कीच चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन स्थिरावला. एक जबरदस्त चेंडू नक्कीच म्हणेन. 17 चेंडू आणि 33 यावेळेचा चेंडू फॉलर मध्ये गोलंदाज मनोज पकडतोय. त्यामुळे इथं मात्र कुठलीही धाव मिळणार नाहीये. हे जाणारे निर्धाव चेंडू नक्कीच संघाला थोडेसे अडचणीत टाकणार आहेत. त्यामुळे आता नाही तर कधी नाही धावसंख्या मात्र वाढवावी लागणार आहे. यावेळेला चेंडूने बॅटची इनर एज घेतली होती परंतु इथं मात्र यष्टीरक्षक काहीसा चकला. त्यामुळे चेंडू हातातून जमिनीवरती पडला. त्यामुळे इथं जीवनदान जरूर मिळालंय परंतु हा डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलमुळे पुन्हा एकदा अप्पास्वामी फायटर संघाची अवस्था थोडीशी खराब होत चालली आहे. कारण की इथं मात्र जवळपास 3 चेंडू सलग निर्धाव आलेत आणि हे निर्धाव चेंडू मात्र अप्पास्वामी वॉरियर्स फायटर संघाला थोडेसे अडचणीत टाकणार आहेत. यावेळेचा चेंडू आणि हा चेंडू देखील डॉट बॉल. कारण की आपण फलंदाज काहीसा बॅकफूटवरती खेळतोय. चेंडू पंचांकडे संशयाच्या नजरेने पाहिलं होतं परंतु पंचांनी मात्र तमाम साक्षी आणि पुरावे तपासल्यानंतर हा चेंडू देखील वैध असल्याचा निर्वाळा दिलाय. योग्य असल्याचा निर्वाळा दिलाय. यावेळेला पंचांनी लाईन पाहिली ऑफ स्टंपच्या गुप्सा बाहेर आणि पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. त्यामुळे इथं मात्र वाईट मिळणारा धावसंख्या 1 धावेने ऍड होईल म्हणजे 29 धावा इथं धाव पटलावर पाहायला मिळतील. आणि इथं मात्र जीवनदान जरूर मिळालंय परंतु हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. फलंदाज यावेळेला आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज आहे. नक्कीच अप्पास्वामी फायटर संघ थोडासा अडचणीत. कारण की अडचणी वाढवल्यात या गोलंदाजानं. कारण की नक्कीच डॉट चेंडूचा खूप सारा मारा या गोलंदाजानं केला. नक्कीच एक चांगलीशी गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. यावेळेला फटका फसलाय. यष्टीरक्षक स्वतः आहे आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल घेतला जातोय. विकेट क्रमांक 4 तंबूच्या आसऱ्याला.
फलंदाज नवीन फलंदाज इन झालाय त्याचं नाव जरा आमच्यापर्यंत नक्कीच नवीन फलंदाज नक्कीच मैदानामध्ये गेला रघु परदेशी आणि राजेश केणी अशी जोडगोळी यावेळेला मैदानामध्ये आहे 4 षटकं इथं कंप्लीट झाली आहेत पूर्ण झाली आहेत आणि आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज असेल म्हणजे जवळपास 16.5ची सरासरी म्हणजे आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे म्हणजे या पूर्णच्या पूर्ण धावा तुम्हाला काढाव्या लागणार आहेत नक्कीच अप्पास्वामी फायटर संघ थोडासा अडचणीत सापडलाय कारण की गोलंदाजी नेरळ संघ मात्र वरचढ ठरतोय या वेळेला पहिला चेंडू टाकत असताना गोलंदाज विनायक बेडकर याची गोलंदाजी नक्कीच जाग ओकणारी पाहायला मिळते कारण की थोडंसं पाठबळ नक्कीच त्यांच्याकडे खूप सारा आहे 33 धावा अजूनही काढायच्या आहेत जेव्हा अप्पास्वामी फायटर संघाची सुरुवात झाली तेव्हा असं वाटलं होतं की या धावा मात्र ते लिल्या काढू शकतात परंतु इथं मात्र अवस्था नक्कीच नाजूक करून ठेवली आहे या वेळेला कार्पेटच्या माध्यमात परंतु या चेंडूवरती फक्त 2 धावा इथं मिळणार आहेत या 2 धावाने धावसंख्या थोडीशी पूर्ण तिसऱ्या दशकामध्ये जाऊन पोहोचते 31 धावा इथं कंप्लीट झाल्या आहेत 10 चेंडू आणि 31 धावा इथं गणित असणार आहे कारण की क्रिकेटचा सामना म्हटला तर गणिताचा पेपर ज्याला समीकरणं सुटली तो जिंकला आणि नाही सुटली तो या वेळेला फटका चांगला चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा रेखेच्या बाहेर दणदणीत कणकणीत एक लांबलचक षटकार चेंडू आणि 19 धावा आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे ते मात्र स्वतःलाच वाढदिवसाचं गिफ्ट देणार का काय सलग बॅक टू बॅक गोलंदाजी तर अगदी सुरेख टाकली फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि इथं फलंदाजीमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार की असं वाटलं होतं हा सामना नेरळ संघ लिल्या जिंकेल की काय आणि त्या वेळेला अजूनही मी शाबूत आहे विकेटवरती हे दाखवून दिलंय या खेळाडूनं या वेळेला जबरदस्त पहार केला आणि हा चेंडू बॅकवर्ड पॉइंट सीमा रेखेच्या बाहेर जातोय दणदणीत खणखणीत चौकार बॉलने या गोलंदाज विनायकने सुरुवात केली होती परंतु नंतर मात्र फलंदाज रघु परदेशी काय बरसलाय या वेळेला सरळ खेळून काढला हा चेंडू चेंडू जातोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे त्यामुळे एकेरी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 5 षटकांच्या अखेरीस तब्बल 48 धावा म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 14 धावा म्हणजे अजूनही सामना संपला नाही सामना अजूनही दोन्ही बाजूने दोलायमान अवस्थेमध्ये या सामन्याचा निकाल अजूनही बंद पॉकेटमध्ये आहे कारण की जो चांगली कामगिरी करणार तो नक्कीच जिंकणार हॅलो जो चांगली कामगिरी करणार तो नक्कीच जिंकणार आणि ज्याची कामगिरी मात्र थोडीशी खराब होणार तो नक्कीच पराभूत होणार पाहूया कुठला संघ विजयी होणार कुठला संघ आनंदाने नाचणार आणि कुठला संघ मात्र पराभूत होणार 6 चेंडू आणि तब्बल 14 धावांची गरज असेल 48 धावा आतापर्यंत जमवण्यामध्ये यश आले कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज दत्ता चंचय या वेळेला आलाय कारण की इथं मात्र नेरळ संघाचं भवितव्य त्याच्या हातामध्ये आहे आपल्या आयुष्यातील चांगली गोलंदाजी इथं टाकावी लागणार आहे कारण की रायगड 40+ मास्टर
ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रायगडमधील नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये पाहण्याचा एक दुर्मिळ योग आमच्या लाडक्या प्रेक्षक 50 वर्ष आणि त्याहून अधिक वय असलेले खेळाडू या मैदानामध्ये खेळत आहेत. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर काहीसा आत आला आणि इथं मात्र हा चेंडू बहुतेक दुसरी धावेचा प्रयत्न धोका संभवला असता, परंतु इथं दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि इथं अर्धशतक फलकावर लागताय. 50 धावा इथं कंप्लीट झाल्या आहेत. शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 12 धावांची गरज. नक्कीच रघु परदेशी नक्कीच हा सामना जिंकवण्याचा प्रयत्न करतोय आणि नेरळ संघ मात्र हा सामना वाचवण्याचा प्रयत्न करतोय. कोण जिंकणार कोण जाणार, नक्कीच विजयी होणार आणि नक्कीच कोणाला पराभवाचा धक्का बसणार या प्रश्नानं खूप सारा उधाण आलाय, परंतु येणारे 5 चेंडू नक्कीच आम्हाला सांगून जातील. यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मिड विकेट झोन मध्ये आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका संभवला आणि इथं मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातातून सुटतो आहे, कारण की इथं 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल होतोय. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. खूप मजा येणार आहे या मॅच मध्ये, कारण की प्रत्येक जण, कारण की एका बाजूला आप्पा स्वामी संघ आहे ज्यांना जिंकायचे जरूर, एका बाजूला नेरळ संघ त्याला हार नाही मंजूर. म्हणजे या 2 संघामध्ये ही हमरातुमरी पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. या वेळेला फटका खेळलाय, जेल होण्याची शक्यता. ओ हो हो, कॅच छुटा मानो सपना तुटा. कारण की तो कॅच कोणाचा सोडला, तो कॅच नक्कीच रघु परदेशीचा सोडला, कारण की कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. आणि अशा वेळेला रनआउटच्या माध्यमातून फलंदाज जरी बाद झाला असला तरी परंतु हा महत्वाचा झेल नक्कीच सोडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज, कारण की अजूनही रघु मैदानामध्ये, कारण की क्रिकेटमध्ये कॅचला खूप सारं महत्व आहे. पकडो कॅच जितो मॅच आणि रघु परदेशीचा झेल सुटणं. आणि इथं मात्र हे तिन्ही चेंडू जर रघु परदेशी जर खेळू शकला तर हा सामना नक्कीच वाचू शकतोय, कारण की त्याच्यामध्ये ताकद आहे, क्षमता आहे. कारण की आतापर्यंत जर आपण पाहिलं तर रघुने चेंडू खेळलेत, 9 चेंडू खेळलेत आणि आपल्या संघासाठी तब्बल 24 धावांची माया देखील जमवली आहे. काय जबरदस्त 2 षटकार आणि 1 चौकार त्यांनी या खेळीमध्ये लगावलाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि नक्कीच 9 धावांची गरज आहे. गोलंदाज पाहूया या 9 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय की रघु त्या 2 धावा. नक्कीच आपण पाहतोय दोन्ही बाजूला कॅप्टन्स, कारण की आप्पा स्वामी संघाचा कर्णधार फलंदाजी करतोय आणि इथं नेरळ संघाचा कर्णधार गोलंदाजी करतोय. पाहूया कोणता कर्णधार आपल्या संघाला विजयी करतोय. यावेळेला फुलटॉस, वाढदिवसाचं गिफ्ट. चेंडू जाईल मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर. दणदणीत कणकणीत षटकार. कळवतील तेव्हा निर्णय घेतला जाईल. पंचांना वाटलं तर ते इथं निर्णय देऊ शकतात. यावेळेला आपण पाहतोय काहीसा फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूचा फायदा उठवला आणि 6 धावांचा उंच माझा टोला इथं लगावला फलंदाजांना. आणि इथं मात्र आता समीकरण राहिलंय येणारे 2 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे या 3 धावा कराव्या लागतील.
मी पहिलंच म्हणालो होतो की कॅच किती महत्वाचा आणि कोणाचा कॅच सोडला, कारण की असाच एक झेल आपण पाहिला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. तिसारा पर्यायाने 4 धावांवरती रोहित शर्माचा सोडला होता आणि तदनंतर 264 धावांची एक विश्वविक्रमी कामगिरी रोहित शर्माने केली होती. आणि असा झेल या मैदानावरती सोडला तो नक्कीच रघु परदेशीचा. आणि आपण पाहिलं की या मैदानामध्ये हा कार माजवलाय ज्या खेळाडूंना आपल्या फलंदाजीने, कारण की फ्लॅशबॅकमध्ये गेलो तर नक्कीच एक सुंदरशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु या मॅचमध्ये या इनिंगमध्ये आपण पाहतोय एक जबरदस्त फलंदाजी पाहण्याचा दुर्मिळ योग आम्हाला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी तब्बल 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. पाहूया काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कोण हरेल, कोण हसेल, कोण रडेल, ते 2 चेंडू नक्कीच सांगेल. या वेळेला फुलटॉ चेंडू, मॅच फिनिश. आप्पा स्वामी संघ विजयी होतोय आणि वाढदिवसाचं गिफ्ट आपल्या संघाला देतोय रघु परदेशी. हस्तोलंदन करून मैदानाच्या बाहेर जायचं आहे, त्यामुळे नक्कीच क्रिकेटमध्ये सुंदरसे नियम आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे पाहणं देखील अतिशय चांगलं आपल्याला पाहायला मिळतं.